मॉर्निंग मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण जाणार आहे खिडकाळीच्या अड्ड्यात. आता आंघोळ विंघोळ करून फ्रेश वगैरे झालोय, थोड्या नंतर निघूया आता आपण. तर आता आपण निघालेलो आहे. हवा भरली थोडी टायरमध्ये, कमी होती पुढच्या टायरला. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे खिडकाळी बिंजोड मैदानात. तर चला बघूया कोणते कोणते नंदी आलेत, काय वगैरे, जरा चाय नाश्ता वगैरे करूया, बघूया. चला इकडे फिरायचा आता. लाल वडापाव पिवळी चाय. तर बघा मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे रामश्याम मैदान खिडकाळी. थोड्या वेळानंतर एक तुपानी फेरा आला खालनं, तो बघला आणि निघालो पुढं. लक्ष नाही गेलं रे माझं. लगेच थोडं पुढे आलो मित्रांनो, आपल्याला दिसला दुडकी पब्लिकचा विताड. जमले. त्यानंतर बघा मित्रांनो आपला वेल फिनिशर मेहबूबची सुद्धा एंट्री झाली मैदानात. त्यानंतर आलो पुढे. मेहबूब आणि मेहरबानचा तुपानी फेरा पळायला खाली जात होता, तो बघला आणि निघालो पुढे अजून बैल बघायला. थोड्यानंतर बघा मित्रांनो पहिला टोल नाका सुद्धा सुटलेला होता. मग म्हटलं अजून थोड्या शर्ती बघून पुढे जावं. बघा मित्रांनो मारीव आहे, चालला खाली पळायला. तो हरण्या घाटावर होता, आत्ताच आलाय खाली पळायला. हो बघा मित्रांनो दुडकीची शर्यत पण झाली. त्यानंतर खिडकाळी मैदानात केला आपला सन्मान. हो बघा मित्रांनो संदीपभाई माळी भोपर यांची नवीन खरेदी ओमकार. बघा मेहबूबची सुद्धा शर्यत जमलेली आहे, चालला आता खाली पळायला. आणि सध्या मुंबईला अपराजित असलेली जोडी या सीझनची भुंगा आणि सैराट सुद्धा खाली पळायला जातो. बघा मित्रांनो भुंगा आणि सैराट विरुद्ध मेहरबान आणि सिकंदर शर्यत सुटलेली आहे. ओव्हरटेक केला बघा, खालनं होती मेहरबानची गाडी. चला मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढच्या मैदानात.